याचं बक्षीस तर येणार, ट्रॉफी छोटी येणार की मोठी येणार ते मात्र अद्याप ठरायचंय. वा यावेळेस प्रथम फलंदाजी तुम्हाला करायची. आतापर्यंत फलंदाजी करताना तुमची कामगिरी सातत्याने चांगली राहिली. कोणते 3 फलंदाज ज्यांच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त विश्वास असेल? विजय ढपळे, अनिल बोरगे आणि विशाल ढपळे यांच्याकडून मला जास्तीत जास्त अपेक्षा असेल की जास्त स्कोअर करण्याची माझी क्षमता आहे या तिघांमध्ये. नक्कीच. आणि अमोल बोरगे, अनिल बोरगे काय खेळ केला होता, अगदी सगळ्यांच्या डोळ्यांचं पार फेडणारा खेळ त्याच्या मार्फत झाला होता. काय सांगाल अनिलच्यासाठी सेपरेट तुमच्याकडून काय मेसेज असेल? इथपर्यंत येण्याचा म्हणजे जे 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 ते पहिल्या महिन्यात त्यानं जे करून दाखवलं त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. नक्कीच अमोल. यस, इथे मात्र नाणेफेक जिंकली. कदमवाडी संघाने प्रथम घेतलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय, बॉलिंगचा निर्णय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे जिथे आपल्यासोबत जोडले जातील रुपेश पाटील सर. थँक्यू सो मच. यस, थोडस राहील टॉस्का बॉस मध्ये विनंती आहे आयोजकांची. स्वामी 2 शब्द या आयोजनाबद्दल आपले असतील. नक्कीच टीम तुम्ही फिल्डिंग लावून घेऊ शकता. तर स्वामींचे 2 शब्द आयोजनासाठी. नक्कीच धन्यवाद. 32 शिराळा स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आम्हाला निमंत्रण देऊन इथं निमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर तुमच्या सर्व कमिटी मेंबरनी जे हे पुढं लागून जे काम केलेलं आहे सर्वांनी मिळून एक वाखाण्याजवळ काम आहे. पहिल्याच नियोजनाला तुम्ही दर्जेदार नियोजन कसं असावं याचं तुम्ही सर्व असोसिएशनला तुम्ही एक पायंडा पाडून दिलेला आहे, एक सांगितलेलं आहे, मेसेज पोचवलेलं तुम्ही की बाबा नियोजन असं करा. पहिल्यांदा नियोजन आहे पण खूप छान सुंदर आयोजन केलेलं आहे. तुमच्या कमिटी मेंबर सर्वांचं पुन्हा एकदा आभार आणि असंच तुमचं दर्जेदार आयोजन व्हावं. इथून पुढं तुम्हाला आमच्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणखीन तुम्हाला काही कोणत्या गोष्टीची कमी लागली तरी आम्ही इथं आहे भावासारखं इथं तुमच्या पाठीमागे 100% उभा आहे आम्ही. कदमवाडी चला लगेच कदमवाडी आतमध्ये जायचं. येस, थँक्यू सो मच स्वामी. पाटण तालुका एकवाडी एक संघ असोसिएशनचे सर्वा विद्यमान अध्यक्ष स्वामी खूप छान शब्द सांगितले. नक्कीच इथून मागेही सपोर्ट होता, इथून पुढेही त्यांचा सपोर्ट असेल. स्वामी उल्लेख केला जाईल नक्कीच. अगदी असोसिएशन कोणताही असो, पहा कोल्हापूरचा असो, शाहूवाडीचा असो, पाटणचा असो, पाटण एक गाव एक असो, किंवा मग हे आपलं 32 शिराळा असो किंवा स्वराज्य 32 शिराळा असो, सगळ्यांच्या मार्फत खेळाडूंना एकत्र जोडण्याचं काम आणि आपला जो बंधुभाव आहे तो जोडण्याचं काम इथे मात्र नक्कीच केलं जाईल. थँक्यू सो मच. जाऊया रुपेश पाटील सर यांच्याकडे. तेवढे तिथे आभार प्रदर्शन घेतले जाते. विनोदजी कोलेकर साहेब स्वामी जिद्दी मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष विनोदजी कोलेकर सर स्वामी यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल आणि त्यांच्याबरोबर नवनाथजी कोळेकर यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. सन्माननीय विनोदजी कोलेकर साहेब स्वामी यांचा इथे शुभ सन्मान घ्यायचा आहे. जिद्दी मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोदजी कोलेकर सर स्वामी यांचा शुभ सन्मान होईल आणि नवनाथजी कोलेकर सर त्याचबरोबर SP यांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. सन्माननीय SP संदीप पाटील, प्रवीणजी पाटील पाचगणी यांचाही ते शुभ सन्मान होईल. तरी विनोदजी कोळेकर आणि त्याचबरोबर नवनाथजी कोळेकर आणि प्रवीणजी पाटील पाचगणी चला स्टार्ट मॅच. 3 षटकांचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल आणि फर्स्ट बॉल इथे मात्र पाहायला मिळेल. कदमवाडी आणि वाकाईवाडी पहिली सेमीफायनल मात्र आपल्याला पाहायला मिळते. येस लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात 2 नाही 3 षटकांचा. 2 ओव्हरचा चालेल का? सेमीफायनल 2 ओव्हरची खेळूया आपण कारण 5:40 झाले. पण आयोजक कमिटीचा निर्णय आहे ते. पहा अध्यक्ष कमिटी निर्णय घ्यायचा किती ओव्हरचा मॅच खेळवायचा आहे ते.
अरे आम्ही मराठीमध्येच बोललेलो की 3 षटकांचा सामना होईल म्हणून. 3-3-0-3 3 षटकांचा खेळच सांगितलेला आम्ही. 2 षटकांचा इथे आम्ही विषय बोललो नव्हतो. चला सामना चालू करायचा आहे. आणि आता या मॅच मध्यंतरानंतर सत्कार घेतले जातील. नावं एका पानावरती लिहून ठेवायची आहेत. तर जातोय मी तुम्हाला परत एकदा मी घेऊन जातो या क्रिकेटच्या वक्तृत्वावर, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर, क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या मैदानावर, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटच्या रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचा वनवैभव पाहण्यासाठी जाऊया सीमारेषाच्या आतमध्ये. मॅच रंगताना पाहायला मिळतोय इथे कदमवाडी आणि वाकाईवाडी निमित्त आहे श्री सुधीर साळवी भाऊ चषक 2023. 3 षटकांचा खेळ असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज विजय, नॉन स्ट्राईक एंडला महेश, तर गोलंदाजी मार्कवरती राज. पहिलाच बॉल ब्रश लागला होता बॅटला, मात्र इथे पाहायला मिळतं शॉर्ट्स केले रिझनला मात्र बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. त्याच्यानंतर मात्र सिंगल घेतली जाते. सेमीफायनल मधली पहिली रन्स मात्र इथे येताना पाहायला मिळेल आणि एका धावेने मात्र सुरुवात झाली. श्री गणेशा होताना पाहायला मिळेल आणि एक धाव मात्र येईल धावफलकावरती. बॅटिंग करताना टीम वाकाईवाडी या टीमच्या. चांगला क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल. कारण आयोजन नियोजन आपल्याला आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर एक दमदार नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. हो महेशच्या बॅटमधून पहा चांगलं टायमिंग केलंय, प्रॉपर हिट केलंय. नो चान्स, आउट ऑफ द पार. बॉल चाललाय मात्र इथे सीमारेषा पार. मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा माझा लक्ष फक्त आणि फक्त क्रिकेटवर असतो. त्याचा उत्तम उदाहरण मात्र पेश करत असताना पाहायला मिळतोय महेश ऑन फायर. येतोय मात्र हा महेशच्या बॅटमधून षटकार. रंगतदार फुटबॉल करण्याचा प्रयत्न होता. संधी इथे नाही कारण क्षेत्ररक्षक नाही. आता मात्र नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. मैदान कोणाचाही असो मात्र मैदानाचा रिंग मास्टर मी. त्याचा उत्तम उदाहरण देत असताना महेशच्या बॅटमधून मात्र इथे येतोय हा षटकार. महेश ऑन फायर. पहा इरादे पक्के केले तर मॅच आपल्याला जिंकायची आहे. हो लॉंगर रिझन मध्ये खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी केली जाणार नाही. मात्र इथे धाव येणार नाही. या बॉलवरती धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 13 धावा 13 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय इथे. खूप छान इथे मात्र क्रिकेट आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला. आता याच्यानंतर मात्र मेगा फायनलचा खेळ चालू होईल. कोण जाईल फायनलला. लोअर फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक नाही परंतु तिथे बॉल सीमारेषेचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय. बॉलला अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. तिथे 2 धावा मात्र तोपर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने रनिंग बिटवीन द विकेट विजय आणि महेशची मात्र पाहायला मिळाली. राजवरती मात्र हल्ला चढवला. 2 षटकार आलेत आणि आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्यास 15 धावा. 15 रन स्कोरबोर्ड. टीम मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते वाकाईवाडी टीमच्या कदमवाडी टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना आता वेग पाहायला मिळाला. या बॉलवरती मात्र पाहायला मिळतोय महेश ऑन फायर. महेशच्या बॅटमधून मात्र हा येतोय कन 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 कनित षटकार.
त्यांचं मात्र हे दमदार आयोजन सुधीर सावी साहेब आमचे आधारस्तंभ, त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये सन्माननीय आदरणीय तानाजी सावंत साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होणार आहे. फायटर साहेब म्हणून ज्यांची ओळख आहे. वा भिंगरीसारखा भिरकोण खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी वेगानं मात्र बॉल चालला मात्र इथे सीमारेषा पार. येथील धावा मात्र इथे फलंदाज विजयच्या बॅटमधून 4. अगली वेगळी शैली इथे मात्र पाहायला मिळतोय. सन्माननीय हलक्या हाताने ढकलून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि जज करता आलं नाही. जेल झाल्या जमिनीला दान आणि विजयसारखे एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला मिळतोय जीवदान. आणि आता सुद्धा मात्र इथे पाहायला गेलं तर रनआउटची संधी मात्र महेश अडकला असं झाल्यामध्ये तीही संधी मात्र गमावली गेली आणि धावा मात्र इथे येताना पाहायला मिळतील 2. तर सन्माननीय आदरणीय ज्यांचे मात्र आम्हाला मोठे आधारस्तंभ आमचे तानाजीराव सावंत साहेब फायटर साहेब यांचं ते शुभागमन थोड्याच वेळामध्ये मात्र होणार आहे. आता हलक्यात मात्र ढकलून काढण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग शॉट पाहायला मिळालं. लॉंग ऑन रिझनमध्ये अडकलेच झाल्यामध्ये झेल पकडला जाईल आणि बाद होतील फलंदाज. बॅक टू डगआउट विजय. आणि धुरला उडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त नियोजन आयोजन आणि त्याच रंगात रंगोली या मात्र रंगात नाहणारी मात्र स्पर्धा आपल्या भेटीस आली. सुधीर सावी साहेब चषक 2023च्या निमित्ताने मात्र 32 आणि त्याच्या समोर मात्र नाव लागले स्वराज्य. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय आमच्या आधारस्तंभ आणि ज्या प्रकारे मात्र ज्यांचे योगदान मात्र आपल्या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब फायटर साहेब, मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष, मनसे राज्य सरचिटणीस, माथाडी कामगार सेना यांचं इथे मात्र शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळणार आहे. श्री तानाजीराव सावंत साहेबांचं शुभागमन थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल. वा लॉंग ऑफ मध्ये मात्र मैदानाला गुदगुल्या करत बॉल चालल्या मात्र सीमारेषा पार आणि इथे येथील धावा मात्र इथे 4 आणि या धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा. कामगार सेनेचे सरचिटणीस आणि त्याचबरोबर राजसाहेब ठाकरेंचे निकटवर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि कामगारांचे मात्र आधारस्तंभ आदरणीय गजानन राणेसाहेब भाई यांचे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. एक दमदार नेतृत्व, कामगार नेतृत्व मात्र उभं राहताना पाहायला मिळते आणि अनेक कामगारांना ज्यांनी मात्र न्याय हक्क मिळवून दिले असे गजानन राणेसाहेब भाई यांचं मात्र ते शुभागमन होताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्या आमच्या आधारस्तंभ स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष, मनसे राज्य सरचिटणीस, माथाडी कामगार सेना सन्माननीय आदरणीय तानाजीराव सावंत साहेब फायटर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतोय. एक दमदार स्पर्धा आणि दमदार नेतृत्वांचं मात्र आगमन, शुभागमन मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र होताना पाहायला मिळेल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावफलकावरती आल्यात बॅटिंग करणारी टीम वाकाईवाडी या टीमच्या. कदमवाडी टीमला मात्र थोडंसं अडचणीमध्ये सामोरं जावं लागतोय. ज्या प्रकारे मात्र तिथे मात्र आता गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च झाल्यात. राज यांच्या दुसऱ्या षटकामध्ये तुषारने मात्र 16 धावा खर्च केल्यात. एक विकेट जरी आल्या असली तरी मात्र जास्तीच्या धावा खर्च होताना पाहायला मिळाला. आता अंतिम षटक असेल. पहा इथे तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिलाय. चला गोलंदाज तयार राहायचा आहे लगेच. स्टार्ट अ गेम.
लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात. परत एकदा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेत वसंत, तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत महेश. इथे काय घडलंय पहा. अगदी फेस अगोदर क्लोज झाला होता बॅटचा, अगोदर पाहायला मिळाला. श्रेयसचा वेध घेतलाय अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे असफल झालाय. त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय जोरदार. इथे मात्र आपल्याला ज्यांची मात्र आदराने आपण वाट पाहत होतो, सन्माननीय आदरणीय ज्यांची मात्र आदराने आपण वाट पाहत होतो, डोळे मात्र लागले होते त्या वाटेकडे आणि तीच वाट मात्र मोकळी होताना पाहायला मिळतोय. आदरणीय स्वराज्य बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आणि मनसे सांगली जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस, माथाडी कामगार नेते माननीय श्री तानाजीराव सावंत साहेब रायटर साहेब म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचं मात्र इथे शुभागमन थोड्याच वेळामध्ये इथे होताना पाहायला मिळेल. आणि अर्थातच आणखी कामगारांचे मात्र आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय गजानन राणेसाहेब भाई यांचे मात्र इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस आणि राजसाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि राजसाहेब ठाकरेंचे राईट हँड म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सन्माननीय आदरणीय गजानन राणे भाई यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती मात्र होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय कामगार नेते गजानन राणेसाहेब भाई यांचं मात्र शुभागमन मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. आदरणीय गजानन राणेसाहेब कामगारांचे आधारस्तंभ, कामगारांवरती मात्र नेहमीच मात्र कामगारांच्या पाठी उभे राहणारं नेतृत्व, कामगार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जातोय आणि कामगारांना मात्र अशीच किरण ज्यांच्याकडे मात्र पाहायला मिळतोय, ते गजानन राणेसाहेब भाई यांचं मात्र शुभ आगमन या व्यासपीठावरती मात्र होताना पाहायला मिळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची मात्र तोफ आणि मात्र आपल्याला पाहायला मिळालं तर राजसाहेब ठाकरेंच्या निकटवर्ती राईट हँड गजानन राणेसाहेब भाई यांच्या मात्र इथे शुभागमन होताना पाहायला मिळालं. तर मनापासून इथे मात्र आम्ही गजानन राणेसाहेब भाई यांचं मात्र आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. एक्केचाळीस धावा अंतिम षटक इथे मात्र 3 बॉल झालेत वसंत यांचे. हो बॅटला ब्रश झालाय, संधी इथे मात्र झाली होती, धाव इथे मात्र येणार नाहीत. पहा इथे मात्र पहिल्या षटकामध्ये जो गेअर पकडला गेला होता तो गेअर मात्र आता कमी झालाय, स्पीड कमी झाला मात्र बुलेट ट्रेनचा. ज्या प्रकारे महेश आणि विजयने सुरुवात करून दिली, स्टार्टअप करून दिला होता, तो मात्र कुठेतरी आता कमी पडताना मात्र पाहायला मिळतंय. कारण आता इथे धावफलकावरती धावा अगदी कमी येताना पाहायला मिळत आहेत. ओ शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडेसे मात्र यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आणि बायच्या स्वरूपामध्ये मात्र इथे बॅटकटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे धाव येताना पाहायला मिळेल. कामगार सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अण्णासाहेब लोखंडे साहेब यांचंही इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळालंय. त्यांचंही मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. व आणखी एक इथे मात्र पाहायला गेलं तर विकेटचं पतन होईल आणि अर्थातच आणि शेवटच्या बॉलवरती मात्र इथे पाहायला गेलं तर एंड इज वेल अंतिम मात्र गोड करत असताना मात्र पाहायला मिळालं. आणि वसंत यांनी मात्र चांगली षटक मात्र हाताळलं. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावांवरती ओक ठेवलंय आणि अर्थातच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा धावपालकावरती लागल्यात. चला लगेच यायचं आहे, क्षेत्ररक्षणासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. लगेच कदमवाडीच्या विरोधामध्ये खेळत असताना वाकाईवाडी टीम बाकी 11 प्लेयर इथे तयार राहायचं. चला यस सर, एक सन्मान इथे घेतला जाईल. खरं तर बऱ्याच वेळापासून त्यांची उपस्थिती आहे. वेळात वेळ काढून खरं तर आज जे इथे आलेले आहेत, कारण त्यांना सर वेळ नसतो. बाकी प्रत्येकाला सुट्टी असते, त्यांना मात्र सुट्टी नसते. ते उभे असतात तिथे आपल्या देशाच्या रक्षणासाठी. म्हणून आपण सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील सगळे सोहळे पार पाडत असतो. मुंबई पोलीस येथे कार्यरत असलेले सागर गुरव साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो, अध्यक्ष यायचंय, संस्थापक यायचंय. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते गुरव साहेब, सागरजी गुरव साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मुंबई पोलीस आठवता आज सुद्धा 26/11, त्यानंतर अनेक हल्ले असतील, अनेक झालेले प्रसंग असतील, दंगले असतील, शहर शांत करण्याचं महत्वाचं काम त्यांच्याकडे असतं, जोखमीचं काम त्यांच्याकडे असतं. अगदी आपल्या जीवाची बाजी लावून, जीव की प्राण ओतून इथे मात्र ते नक्कीच आपल्या
काय हरकत नाही. पहिला चेंडू हवेमध्ये आलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडतोय. वन बाउन्स चेंडू निघून जातोय. सीमा रेषे पार आर पार हद्द पार येतोय हा चौकार ठोकोडी. यावेळेस पहा हवेमध्ये होता. झेल सोडलाय की मॅच सोडली इथे मात्र बघावं लागेल. सोडलाय राजचा झेल सोडणं म्हणजे साधं सुद्धा काम नाहीये. राजचा झेल सोडणं म्हणजे वाघाच्या तोंडाला रक्त लावणं. राजचा झेल सोडणं मध्ये रक्त लागलेल्या वाघाला पिंजऱ्यातून मोकळं सोडणं. हा पिंजऱ्यातून सुटलेला वाघ आता मात्र कसा धुमाकूळ घालतोय हे मात्र पाहावं लागेल. 2 चेंडूंच्या नंतर धावफलक आता सजतंय 6 धावांवरती. काय करेल राज करामत की करेल विक्रम पुनरागमन हे मात्र पाहण्यासारखं असेल. पुढचा चेंडू त्याचबरोबर फलंदाजांसाठी ऑफर आहे ते 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संतोष कलंत्र साहेबांकडनं. षटकार हॅट्रिकसाठी मात्र प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय संतोषजी कलंत्र साहेब यांच्याकडनं आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ही ऑफर सर्व फलंदाजांसाठी ऑन असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. यस थँक्यू सो मच सर. दरम्यान आपण पाहू शकतो दुसऱ्या बॉलवरती सलग दुसरा झेल सुटलाय. एकदा होते ती चूक आणि वारंवार होते त्याला मात्र म्हणतात घोडचूक. ही घोडचूक मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ यांच्याकडून आपल्याला वारंवार पाहायला मिळते. कदमवाडी संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले मात्र क्षेत्ररक्षण साजेसं होत नाहीये. पहा यावेळेस सुद्धा यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू मात्र निसटून गेलाय. 1 धाव. आणि पहा अगदी संयम दाखवणं मैदानामध्ये किती महत्वाचं असतं. आतापर्यंत जे झालं ते झालं. बाईकच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव जरूर आली आहे. इथून पुढे जो खेळ करणार तुम्ही त्याच्यामध्ये तुमची कसोटी असणार. तुमच्या संयमाची कसोटी असणार. तुमच्या शरीरात असणाऱ्या पेशन्सची, तुमच्या क्षमतेची, तुमच्या शक्तीची, तुमच्या युक्तीची, सर्व गोष्टींची इथे मात्र आता टेस्ट असणार आहे. मोठा फटका सजवलाय. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न ठरू शकतो. थ्रो चुकीचा झालाय आणि तिसऱ्या धावेचा अजून एक प्रयत्न केला जातोय. पहा 1 कन्वर्टेड इंटू 2, 2 कन्वर्टेड इंटू 3. इथे मात्र 3 धावा आल्या आहेत. माननीय श्री गजानन राणे भाई यांचा इथे मात्र आदरातिथ्य केलं जात आहे. सन्मान केला जातोय. आपण पाहू शकतो अगदी महाराष्ट्राची परंपरा फेटा घालून. यावेळेस अगदी सरळ खेळलेला फटका. बॅटचा फेज ओपन केला आणि फटका सजवलाय. मात्र 1 बाउन्स चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अडवला जातो. मिळेल केवळ 1च धाव. धावसंख्या लक्ष आहे समोर 43 धावांचं. पहिलं षटक टाकलं जात आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोचले 13 या आकड्यावरती. म्हणजे समीकरण आता शिल्लक 12 चेंडू 30 धावा. वाढलंय. जर सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक षटकार लगावले गेले, सलग 3 षटकार लगावले गेले तर माननीय श्री युवराज भाऊ उंडाळकर यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये बक्षीस असेल. तसेच संतोष कळंत्रे यांच्याकडून सुद्धा सलग 3 षटकारांना 500 रुपयांची रोख रक्कम इथे मात्र जाहीर केली जाते. दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी अनिल येतोय. अनिल पाहावं लागेल काय करतोय. समीकरण आहे 12 चेंडू 30 धावा. 30 धावा 12 चेंडू. पहिला चेंडू मोठा फटका सजवला. मिस्टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. इथे मात्र पकडलाय झेल. समाप्त होतोय फलंदाज राज याचा खेळ. राजला यावं लागेल माघारी. जड पावलांनी, हताश होऊन, निराश होऊन, जड अंतःकरणाने आणि जड विचारांनी सुद्धा इथे येतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट. डीजे
गजानन राणे भाई यांच्या मार्फत मात्र पहिलं बक्षीस इथे जाहीर केलं जात आहे. पहा टाळ्यांचा कडकडाट. याचं पहिलं बक्षीस तसेच मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्यांच्याकडूनच देण्यात येईल. राणे भाई, गजानन राणे भाई. याचा युवराज दादा उंडाळकर आपण जर का पाहिलं इथे चौकार आलाय. 1.2 चेंडूची समाप्ती, धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. एकंदरीत आपण जर का पाहिलं सर, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, रोख रक्कम अनुक्रमे 25,000, 15,000, 10,000 रुपये आणि असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफीचं पारितोषिक 21,000 सुद्धा. तसेच आपण जी पाहू शकतो सर्व क्रिस्टल चषक इथे जी हजर आहे ती सर्व क्रिस्टल चषक आपल्याला स्पॉन्सर केली गेली आहेत. मनसे जिल्हा सांगली अध्यक्ष, क्षमा करा, कैलासवासी दादू बाबू उंडाळकर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री युवराजजी उंडाळकर भाऊ यांच्याकडून आपण पाहू शकतो टॉस्का बॉस सुद्धा त्यांच्याच सुपुत्राच्या नावाने सजलंय. याचं मोठं एक सूचना इथे मात्र आली आहे. गजानन राणे भाई यांच्याकडून पुढच्या वर्षीच्या आयोजनामध्ये प्रथम पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज असेल. इथे मात्र झेल सुंदर पकडलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. समाप्त होतोय खेळ. फलंदाज अमित, याचा अमित बॅक टू दी डग आउट. बाजीराव यांनी सुंदर असा घेतलाय झेल आणि आपल्या संघाला मात्र बाजीराव करून देतोय चांगला कमबॅक. 1.5 चेंडूंची समाप्ती झाली. धावसंख्या अद्याप स्थिर आहे 17 या आकड्यावरती. समीकरण कठीण झालंय सर. 17 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती. ओमसाई एमटीसी लाईव्ह आमच्यापर्यंत समीकरण घेऊन येईल. चेंडू शिल्लक राहिलेत 7 आणि आवश्यकता आहे 26 धावांची. या चेंडूवरती षटकार चौकार येणं अत्यंत महत्वाचं आहे सर. काय होईल, येईल का चौकार, येईल का षटकार, नक्कीच पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. सात चेंडू 26 धावा, 7 चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अनिलच्या मार्फत. आतापर्यंत केवळ 1 चौकार खर्च केलाय संपूर्ण षटकात 5 चेंडूंमध्ये आणि महत्वाच्या 2 विकेट. यावेळेस सुद्धा फटका टोलावलाय, अगदी स्वीपर फटका, कॅचची संधी. वा वा वा, काय झेल घेतलाय, सुरेख झेल घेतलाय. आपल्या संघाच्या विजयांचा डंका वाजवणारा हा झेल घेतलाय क्षेत्ररक्षक विजय डपळे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंडर प्रेशर काय कॅच घेतलाय अनिल, याची करावी तेवढी तारीफ करी. फ्लाइटेड डिलिव्हरी होती, फटका मारण्यासाठी आमंत्रण देणारी डिलिव्हरी होती आणि फटका सजवला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक, एक्झिक्युशन प्रॉपर झालं नाही. चेंडू सीमारेषे पार गेलेला नाही आणि त्याची संधी साधली विजयने आणि कॅच इथे पूर्ण केलाय. डीजे धावा. आता मात्र इथे समीकरण झालंय. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला तुमच्याशिवाय पर्याय नाही. हे यश मात्र मिळेल का आता विजयच्या संघाला. यावेळेस पहा फटका हवेमध्ये आहे. तिथे क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार. स्वागत केला जातोय. दोन्ही मात्र एका पक्षाचे आणि एका राजसाहेब ठाकरेंचे मात्र हे माऊले एकाच मंचावरती त्यांना पाहायला मिळाले. सन्माननीय आदरणीय गजानन काळे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय इथे
तानाजी सावंत साहेब फायटर साहेब म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं मात्र शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळालं. दमदार मॅच आणि दमदार मान्यवरांचं मात्र इथे मांदियाली पाहायला मिळतोय. जाऊया मॅच कडे. यस 4 चेंडू 20 धावा. यावेळेस मोठा फटका सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. धावत प्रयत्न केला जाईल. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न. इथे पहा, यस 2 धावा धावून झाल्यात पूर्ण. क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर सुद्धा दम लागतो. समीकरण आता येऊन पोहोचलंय. 3 चेंडू 18 धावा, 3 चेंडू 3 षटकार. त्याचबरोबर सर आपण पाहू शकताय यावेळेस पहा, अगदी स्क्वेअर कट घेऊन काढलेला चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावा नक्कीच मिळतील 4, मात्र समीकरण कठीण झालंय. 2 चेंडू आणि 14 धावा. हताश निराश फलंदाजी करणारा संघ कदमवाडी यावेळेस आपल्याला मात्र पाहायला मिळेल. वाकाईवाडी मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील, मनमेलुड्डू फुटत असतील, कारण आवश्यकता आहे 2 चेंडू आणि 14 धावांची. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या वर्षीचं आयोजन हे दमदार एवढं मोठं झालं. त्याच्यानंतर मात्र पुढल्या वर्षी अगदी गजानन कायस सर इथे मात्र आपण जर गजानन राणे सर इथे मात्र लक्ष घालणार आहेत आणि गजानन राणे साहेबांकडनं मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे काही असेल ते मात्र इथे देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज इथे मात्र त्यांच्याकडनं देण्यात येणार आहे. स्वराज्य शब्द लागला आणि स्वराज्यानंतर मात्र ही स्वराज्य उभं राहताना पाहायला मिळतोय. अध्यक्ष तुमच्या नेतृत्वाखाली सगळी मात्र कमिटी अगदी दमदार मात्र कामगिरी करताना पाहायला मिळतोय. एकाच व्यासपीठावरती राजसाहेब ठाकरेंचे मात्र कट्टर समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मात्र ही चाकं अगदी आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय आपले तानाजी सावंत साहेब फायटर साहेब आणि त्याचबरोबर कामगारांचे आधारस्तंभ कामगार नेते गजानन राणेभाई यांचं इथे शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळालं. आणि इथे मॅच पहा काय स्थितीमध्ये. नक्कीच सर, सामना सुद्धा या सोबत मात्र इथे संपलाय. कदमवाडी संघ इथे मात्र पराभूत होईल. वाकाईवाडी संघ जाऊन पोहोचतोय फायनलच्या मॅच मध्ये. कदमवाडी नाराज व्हायचं नाहीये, 3रं बक्षीस नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आहे. जाऊया चला टॉस कडे. आपल्यासोबत जोडले जातील रुपेश पाटील सर. हातेगाव टीम 11 प्लेयर घेऊन यायचं. हातेगाव टीम इकडे यायचं समोर समालोचन कक्षाकडे. हातेगाव टीम कुठे आहे? हातेगाव टीम लवकर यायचं आहे प्लीज. आणि त्याचबरोबर वाकाईवाडी कृपया कुठे जाऊ नका, इकडे यायचं आहे प्लीज. चला, दोन्ही टीमला विनंती असेल की दोन्ही टीमनी मात्र लगेच आमच्या बरोबर संपर्क करायचा आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की आपण प्लीज अगदी व्यासपीठाच्या खाली यायचं आहे. राष्ट्रगीत होईल तिथे, टॉस होईल तिथे. तर साहेब गजानन बाईसाहेब आपल्याला विनंती असेल, आमच्या तानाजी साहेबांना विनंती असेल की सगळ्यांनी प्लीज समोर यायचं आहे. इथे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन राष्ट्रगीत होईल, टॉस होईल. दोन्ही टीम लवकर या, फास्टच्या जरा प्लीज.